त्याची सुरुवातच आज मी अभ्यासावरून केली. जास्त अभ्यास काही नाही, पण थोडेसे नोट्स काढले आहेत. पेन्सिलनेच नोट्स काढलेत. पेपर जवळ येत आहेत ना, थोडासा अभ्यास करावा आपण पण. तर हर्ष नेहमीप्रमाणे शाळेची तयारी करतोय आणि आमची दिव्या डायरेक्ट. तर चला मेन ब्लॉगरला भेटूयात. सकाळ सकाळी लागली आहे स्वयंपाक करायला. तसा छान करते. तर दीदी काय केली आहेस आज? जेवणात काय केली ते विचारायली. हा ये दिव्या. मी बेसनची पोळी बनवून दिली. कारण की त्याच्या क्लासमधल्या फ्रेंडचं बघून आलाय त्याला पण खाऊ वाटायला म्हणून बनवून दिलंय पहिल्यांदाच. आणि त्याने चपाती, वांग्याची भाजी, चपाती या भाजी. कदेल ते पाणी घातल्यानंतर लेवलला होतं. सकाळचं नाही तसं तर आता हे दिवसभराचं जेवण तयार झालं आहे. मला बोल. हो घेऊन जा ना. पेन्सिलची आता गरज नाही. दिवसभर नोट्स काढलेत मी. आता थोडं रिव्हिजन करावं. नोट्स काढतात, पाठ करायचं फक्त काढायचं. पाठ कधी करायचं? पेपर चालले. पाठ करत नसतो आम्ही. पाठ करत नाही. उशीरपर्यंत, सकाळी उशीरपर्यंत. सकाळी लवकर उठायचं, तेव्हा पाठ करायचं. आधी पाठ करायचं नाही, आधी अभ्यास करायचा. नाही बघ, अजून बघ इकडे तू. दीदीची भाजी तिखट झालेली नसून म्हणजे बस. अगं बाई, तुझे पाणी घातल्यानंतर लेवल होतंय. अर्श काय चाललंय? तेलच वाढे ना. ओ थंडीचे परिणाम सुरू झाले. ठेवू तव्यावर. ठेवते. हो. अगं पिगळत आहे ग. हां, तर आता हे तुळशीच्या लग्नाचे ऊस अजून पडलेत. हालाकी वरचे थोडं सुकून गेलं तर ते काढून टाकले आता, पण राहिलेला ऊस अजून पडलाय. आणि आता मम्मी ओढून ओढून दम काढली की खावा खावा म्हणून. चले गप खा. तर आता हे ऊस थोडं थोडं करून ज्यांना जितकं खायचं त्यांनी जितकं खावं. हर्ष शाळेवरून आलाय आणि दिव्या मॅडम आलेत. कॅमेरा उचलला आणि दिव्या मॅडम येणार नाहीत असं होणारच नाही. आलेत मॅडम. तर दिव्या हां, तर बघा आता प्रतीक्षा कसं एका झटक्यात ऊस तोडते. ए पैलवान. हां वाव. का गप दे. हां, आणि तर हे भेटलंय पण काय फायदा नाही. हां, कसे खावे. तर आता प्रतीक्षा आपल्याला ऊस कसं खावं याची ट्रेनिंग देणार आहे. हां तर आल्याला भुक्कड चालू केली आहे गिळायला. आधी कॉलेजला गेल्यावर जायच्या आधी. हां, तर मग प्रत्यक्षाने मला असला ऊस दिले काय दात काढलेले. तर दिव्याच्या फ्रेंडने तिला गिफ्ट दिलाय. हां, काय गिफ्ट आहे बघा त्याचा. काहीतरी चेन आहेत. गळ्यातले चेन आहेत. दिव्याच्या फ्रेंडने तिला दिलेत. कोणती फ्रेंड आहे तुझी? अश्विनीने दिलेत. एक नाही, दोन नाही, 6 दिलेत. ये औरत बहुत लकी है. फ्रेंड्स के मामले में बहुत लकी है वैसे. जॉल आणले मस्त आहे. असं करायचं. जॉलायने काय ते सांगडा तयार तुझा जॉलाय. असू दे, 12वी आहे ना, जरा सिरियस घेतली मग सांगाडा व्हायलाय. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. बाहेर इतकी थंडी वाजत आहे की बाहेर पाऊल पण ठेवायची इच्छा होत नाही. सकाळ सकाळी उठायची पण इच्छा नाही, तरी बी उठावं लागते. मेहनती बच्ची आहे हमारे घर की. हां, तर एवढं मला उठू वाटेन असं म्हणून मी मोबाईल खाली ठेवला नाही की मम्मीने मला हे कामाला लावले. त्या दिवशी सकाळ सकाळी थंडीतच मला एवढे कपडे धुवायला लावले होते. थंडी गेली वाया. हांजी, तर आता दुकानातून मी जस्टच आले आणि आज माझी ड्युटी प्रतीक्षेला लागली जेवण बनवायची. हालाकी हिचं काम मी केलं आहे. तर चला, आता लई भूक लागली आहे मला. हे नाही ना, कुठे गेला. खाऊयात. एन्जॉय प्रतीक्षा. आता बघूया प्रतीक्षा कसले केले. प्रतीक्षा कोण केले? प्रतीक्षा कोण केलं हे?
धपाटी हा तर मम्मी केली आहे खाऊन बघ बेस्ट झालं बेस्टच पटपट लय भूक लागली आता खाऊन भेटूया पुन्हा नाव ही मेकिंग मसाला पापड फॉर एव्हरीवन. एव्हरीवन नाही, ओनली मी. तुझं तोंड बंद कर, एक एक तरी ए. खाऊच. ए लांब लांब टाकायचं असते असं. बघ ना, ते एकाच ठिकाणी रचतोय. असं पापडचा तुकडा काढायचा, लावायचा त्याला चपाती भाजीसारखं आणि खायचं. रचने का नहीं मेरे भाई, ऐसा ऐसा दूर दूर साईडला कर. वाव, ते गाल लाल होईल तुझं. जा, निघितून. काय पण अबे जा, असं बाहेर पण पण blush केली. व्हायचं असते. काय छोट्या छोट्या गोष्टीला पण ब्लश होते. हर्षिल हा, छोट्या छोट्या गोष्टीला ब्लश होते ते. हा खूप क्यूट आहे यार, हा खूप क्यूट आहे. नालायक आहे एक बरा नंबरचा. दिसायलाच ले रे, बरा दिसायलास का? काय करायचं, बदल राहिला का तिकडे सांग जरा. मी काय लावत नाही. अरे एखादी मुलगी स्माइल देत असेल. हा बदाम राहिला खरंच. एवढं ब्लश काय मुलगी म्हणलं. ओ, अरे बाप रे बाप. कुठली मुलगी आहे रे? काय तसले धंदे नाही करत बाबा. धंदे शरीफ आहे मी. बघू की ए आता उगं फ्लोर एक I am वेगवेगळे आहेत शरीफ. म्हणून. ही कसं असं फेकू का उगं? ते काय पाणी आहे फेकाला. काकडी बिकडी एवढं सगळं आपल्या फ्रीज मध्ये. हाच काकडीचे तुकडे पण घाल. ए गप्पे. काय तर अबे भेळ मध्ये घातली नव्हती दीदी. अरे भेळ मध्ये चालते काकडीचे तुकडे. नाही तू पड आधी. मी म्हणलं डाळीत घाल काकडी पापड. हे एक नंबरचे पांचट आहेत दोघं पण. सायन्स स्टुडंट ना उगं काय पण कशात पण घालायची काम. तू पण तिखट ए ह्याला वेळ लागले का? किती थोडा शेवायचा. अरे बघ देवा, शेव तर चालेल. सिरियसली यार. आय ऑलवेज आय रेंदर. ऑलरेडी टीचड. नाही ते बाई तुझे नाही आधी वो क्यों बडबड. वाव यार, कोथिंबीर घातल्यावर किती घेऊ सुंदर नका दिसते. अजून त्यात घालायचंय. नाही मी करते. येते मला शूट करता. ठीक आहे, दोन तर तिखट मी तर मीच घालते. हालाकी माझ्याकडून खूप कधी कधी तिखट होतंय. वीर नाव ठेवतंय सारखं सारखं. तर आपण तिखट मीठ घालूया, थोडे थोडे घालूया. लाई पण थोडं थोडं घाल ना. मजा किती कोथिंबीर टाकायला. इतकं पण तेवढं नाही की तोंडात काय चिरले चुकून जास्त मला. हा, तर मी फक्त तिखट मीठ घालून क्रेडिट घ्यायले बाय द वे. आणि ती कोथिंबीर चिरून मला की आम्हीच करतो सगळं. घेऊ? खाऊया. बघा या नाही होणं पडा नाही. हिंदी बोल नको. फॉर यू दीदी. थांबे स्नॅप टाकू दे. टेक इट, टेक दिस. रुक रुक. टेक बुकड्यांना थांबा. एव्हरीवन टेक दिस. सबसे पहिल्यांदा कोणतरी माझ्यासाठी पण काहीतरी करून आणले. ए सर घे जरा स्नॅप टाकू दे. थांब आता दीदी एक मिनिट थांब ना. स्नॅप टाकू दे. अरे ना. उचलली मधलंच Please उचलली आहे. मला. तर स्नॅपल्यावर माझा कॅमेरा सध्या बिझी आहे. ए नीट पकडे तुझ्या तर बोलत. स्नॅप डीप काय काढायची गरज नाही बस. नाही थांबे. स्नॅप डीप पर्यंत इथं खायचं पाणी द्या रे ती बुकडी. आमच्या भूक लागली घरात तुला. काय पण झालं तर दिव्याला स्नॅप नक्कीच काढायचं असते आणि आम्हाला खायचं असते पटपट. टेस्ट कर चल. कोथिंबीर जरा जास्तच टाकली आहे. कोथिंबीर आवडत नाही मला. खाए अब. मला एक कसं केलं होतं आधी. टमाटर इथं कांदा आहे. भाई इसमें तिखट ही नहीं है. लिंबू असायला पाहिजे. ठीक आहे. आवडत नाही मला आवडत पापड त्यामुळे ठीक आहे. आणि चाट मसाला जरा जास्त झाला. हा. खावा. हां, तर हा व्लॉग इथेच संपतो. व्लॉगला लाईक करा, शेअर करा. लवकरच भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा.